आणि त्या राजकीय टॉपनेन बातम्या। मुख्यमंत्री पदासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार बॅनरबाजी। ठाणे जिल्हा पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही, रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, संजय केळकर यांच्या नावाची चर्चा। समीर भुजबळ आमच्यासोबत होतो आणि ते राहतील। समीर भुजबळ यांच्या संदर्भातील प्रश्नावर भुजबळांचं वक्तव्य। नांदगावमध्ये समीर भुजबळ यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली होती। विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर बच्चू कडू पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार। 2 डिसेंबरला बुलढाण्याच्या शेगावमध्ये मेळाव्याचं आयोजन। सत्तेत की सत्तेच्या बाहेर, झेंडा की सेवा, बच्चू कडू निर्णय घेतील। लोकसभेचा बदलता जनतेनं बदला घेतला आणि रोज बोलणाऱ्या बच्चू कडूंचा आवाज बंद झाला। रवी राणा यांचा बच्चू कडूंवर निशाणा। थोडं कमी केलं बच्चू कडूंनी, तर मला असं वाटते भविष्य राजकीय त्यांचं होऊ शकते आणि बोलल्यामुळंच आणि अशा तोड्यामुळं भांडवली करण्यामुळं आज बच्चू कडूंचा पराभव झालेला आहे। आमदार रोहित पवार यांनी महात्मा फुले वाड्यामध्ये घेतली बाबा आढाव यांची भेट। ईव्हीएमच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या आंदोलनात घेतलाय सहभाग। निकाल बाजूला लागला की ईव्हीएम चांगलं, निकाल विरोधात लागला की ईव्हीएम वाईट असतं। आता विरोधकांनी रडीचा डाव खेळू नये, पराभव स्वीकारावा। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून प्रवीण दरेकर यांची विरोधकांवर टीका। काँग्रेस बरोबर जाऊन त्या ठिकाणी त्यांचं अधपतन झालं ही वस्तुस्थिती आहे। आता शेवटी कोणाबरोबर जायचं की स्वतंत्र लढायचं हा शेवटी त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे। ते त्यांचा योग्य ते निर्णय घेऊ शकतात। हिंदुत्व सोडतो त्यावेळी काय होतं हे दानवेंच्या लक्षात आलंय। अंबादास दानवेंच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत लगावलाय टोला। त्यांच्या या लक्षामध्ये आलं की ज्या दिवशी आपण हिंदुत्व, देश, धर्म आणि राज्य सोडतो त्यावेळेस काय चित्र होतं हे दानवेजींच्या लक्षात आलेलं आहे। आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांचे विचार सोडलेल्या माणसाला आज पश्चाताप होतो। परमेश्वर त्यांचं भलं करो। संजय निरुपम यांच्या विरोधात महिला कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। संजय निरुपम यांच्या आभार प्रदर्शनाच्या सभेनंतर महिला आक्रमक झाल्या। महिलांच्या घोषणाबाजीनंतर पोलिसांचा हस्तक्षेप। शिवसेना पदाधिकारी वैभव भरडकर यांच्या कार्यकर्त्यांच्या या घोषणा।